नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पुणे न्यायालयाकडून मनोज जरांगे पाटलांना दिलासा मिळाला आहे। त्यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आले। मागच्या तारखेला त्यांना आजारपणामुळे उपस्थित राहता आले नाही। आजच्या तारखेला ते कोर्टासमोर हजर झाले। ते आजारी असल्याने मागील तारखेस येता आले नाही। आज ते डॉक्टरांच्या विरोधात डिस्चार्ज घेऊन रुग्णवाहिकेने कोर्टात उपस्थित राहिले होते। त्यांचा अटक वॉरंट आता रद्द करण्यात आला असून 3 सप्टेंबर ही पुढील तारीख दिली असल्याचे जरांगे पाटलांचे वकील हर्षद निंबाळकर यांनी सांगितले आहे। गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसतायत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले अनेक जण पुन्हा शरद पवारांच्या पक्षामध्ये परतताना दिसतायत। अशातच इंदापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती व सोनाई उद्योगाचे संचालक प्रवीण माने हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातून शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। उद्या शनिवारी हा पक्ष प्रवेश होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत। अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरगाणा येथे 736 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 5 लाभार्थी महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना गिफ्ट दिले आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत औपचारिकरित्या 5 महिलांचा सन्मान अजितदादांच्या हस्ते करण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वी भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर पत्रकार परिषदेत टीका केली होती। यानंतर आता नगर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या सत्कार सोहळ्यात राजेंद्र पिपाडा यांनी हजेरी लावली आहे। काँग्रेसच्या स्टेजवर राजेंद्र पिपाडा दिसल्याने आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। शिर्डीतील भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून राजेंद्र पिपाडा यांची ओळख आहे। मात्र त्यातच आता राजेंद्र पिपाडा हे बाळासाहेब थोरात यांच्या सोबत दिसून आल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात एकतर मी राहील किंवा तर तू राहशील असं आव्हान दिलं होतं। यानंतर यावर सत्ताधारी विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटत असताना आता उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणूक 2024 मतदानाच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून त्यांच्यावर कारवाईचा निर्णय पुढील आठवड्यात येणार आहे। आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी अहमदनगर जिल्ह्यातून 2 दिव्यांग बोगस प्रमाणपत्र मिळवल्यानंतर बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचे प्रकरण गाजत आहे। त्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हॅकर्सचा वापर होत असल्याचं समोर आलंय। अहमदनगर येथे हा प्रकार उघड झाला असून जिल्हा रुग्णालयातून कुठलीही तपासणी न करता शासनाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून 3 जणांनी अपंगाचे प्रमाणपत्र मिळवल्याचे समोर आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। दक्षिण मुंबईतून ठाण्याला जाताना त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली। काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। गाडी तोडफोड प्रकरणावर सध्या राजकीय वातावरण तापले असताना वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केले। चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडताय? शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले। सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाला मुंबईतील वकील डॉक्टर गुणरत्न सदावर्ते हे आव्हान देणार असल्याची माहिती पुढे आली आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा असून राज्यातील आगामी निवडणुकांवर प्रभाव टाकणारा असल्याचा दावा वकील डॉक्टर सदावर्ते यांनी केलाय। तसेच कायदा करण्याचा अधिकार हा संसदेचा असून कोर्ट त्यात हस्तक्षेप करू शकत नाही असाही दावा त्यांनी केलाय। परिणामी आरक्षणाबाबतचा न्यायालयीन लढा सुरूच ठेवण्याचा पवित्रा आता सदावर्ते यांनी घेतला आहे। काही दिवसांपासून अजित पवारांच्या वेश पालटून दिल्लीला जाण्याच्या वक्तव्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। दरम्यान अजित पवारांना सुप्रिया सुळेंनी संसदेत या संदर्भात मुद्दा उपस्थित केल्याबाबत विचारणा केली असताना त्यांनी आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलंय। माझं संसदेलाही आव्हान आहे, तपासून पाहावं। खरं असेल तर मी राजकारणातून बाजूला होईल, खरं नसेल तर ज्यांनी संसदेत कोणताही पुरावा नसताना खरी माहिती जाणून न घेता आरोप केले त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा असं आव्हान अजित पवारांनी दिलंय। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील आज होणारी पोलीस भरती रद्द केल्याचा आरोप होतो आहे। भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी हा आरोप केलाय।
बंदोबस्तात जास्त पोलीस गुंतल्याने भरतीसाठी कर्मचारी उपस्थित नाही असं सांगत आजची भरती पुढे ढकलली असं उमेदवारांनी सांगितलंय। गोरगरिबांची मुलं आहेत, त्यांना परत जाऊन येणे परवडत नाही। मुख्यमंत्री दौरा असल्याने आजची पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे। आज 2,500 मुलांना परत पाठवले आहे। रझाकरी सुरू आहे का असा सवाल देखील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।